This video is sponsored by Kinhe Ayurvedic Strong Balm, Kirvedana Chutkit for. चला तर आज बघूयात आपण कॉम्प्लेक्स नंबर हा जो चॅप्टर आहे हा 11वीचा चॅप्टर असून याच्यामध्ये आपण पहिला क्वेश्चन बघूयात. जस्ट सिम्प्लिफाय रूट -16 + 3 रूट -25 + रूट -36 मायनस रूट -6 to 5. सगळ्यात पहिले आपल्याला याची व्हॅल्यू माहिती पाहिजे. -1 विच इज इक्वल टू असतो आय. तर बघा आता या -16ला काय लिहिता येईल 16 × -1 + 3ला 3 ॲज इट इज. या 25ला काय लिहिता येईल तर 25 × -1 + 36ला काय लिहिता येईल 36 × -1 हे रूट ॲज इट इज मायनसला मायनस ॲज इट इज रूट ॲज इट इज 6 to 5 × याला पण काय लिहिता येईल मायनस. आता हे जे काही आहे रूट 16 आणि -1 तर या दोन्हीचं रूट आपण सेपरेट देता येतं. म्हणजे रूट 16 × रूट -1 + 3 रूट 25 × हा जो काही आहे रूटमध्ये -1 प्लस रूट 36 × रूटमध्ये -1 मायनस रूट 6 to 5 × रूटमध्ये -1 ची व्हॅल्यू असते आय. आणि रूट 16 किती आहे 4 म्हणजे हे काय झालं 4 आहे प्लस 3ला 3 इंटूला इंटू रूट 25 म्हणजे 5 रूट मध्ये -1 किती असतो आय प्लस रूट 36 म्हणजे 6 × आय मायनस 6 to 5चं स्क्वेअर रूट 25 आणि रूट 1चं स्क्वेअर रूट रूट -1चं स्क्वेअर रूट आय. आता बघूयात हे आहे 4i प्लस हे होईल 15i प्लस हे होईल 6i मायनस 25. बघूया त्याची ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करून 15 + 4 19 19 प्लस 6i हे होईल 25 मधून 25 गेले आय राहिले 0i म्हणजे त्याचं आन्सर किती आलं 0. हे झालं सिम्प्लिफाय. याचं आन्सर किती आलं 0. एक ॲडिशनल नोट म्हणून सांगत आहे कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय असतो कॉम्प्लेक्स नंबर हा डिनोट केला जातो झेडनी जो की विच इज रिप्रेझेंटेड ॲज x + iy और झेड विच इज इक्वल टू a + ib. एक्स म्हणजे रिअल नंबर जसं की ए हे दोन्ही सारखेच आहे रिअल नंबर आहे वाय आणि बी म्हणजे इमॅजिनरी नंबर. म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर इज कॉम्बिनेशन ऑफ कोणाचं रिअल नंबर प्लस कशाचं कॉम्बिनेशन इमॅजिनरी नंबरचं. म्हणजेच सी एन म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर रिप्रेझेंट केला जातो झेडनी विच इज इक्वल टू रिअल पार्ट ऑफ झेड म्हणजे रिअल नंबर कुणाचा कॉम्प्लेक्स नंबरचा आणि हा आहे इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड. हे आहे कॉम्प्लेक्स नंबर. आता बघूया आपण दुसरा क्वेश्चन आहे सिम्प्लिफाय 4 रूट -4 + 5 रूट -9 -3 रूटमध्ये -16. तर ॲज इट इज आत्ता जसे आपण स्टेप केलं त्या तशा स्टेप करायच्या. 4 × याला काय लिहिता येईल -1 प्लस 5 याला काय लिहिता येईल 9 × -1 -3 हे 16 × काय लिहिता येईल -1. परत सेपरेट स्क्वेअर रूट ते 4 रूटमध्ये 4 रूटमध्ये -1 प्लस 5 रूटमध्ये 9 × रूटमध्ये -1 -3 रूटमध्ये 16 रूटमध्ये -1. आणि तुम्हाला तर माहीतच आहे स्क्वेअर रूट ऑफ 4 इज 2 आणि स्क्वेअर रूट ऑफ -1 काय असतं तर आय असतं. प्लस 5 × 3 का तर 9चं स्क्वेअर रूट 3 -1 रूटमध्ये -1ची व्हॅल्यू असती आय -3 × 4 परत किती येणार आय. हे होईल 8i प्लस हे होईल 15i आणि हे होईल -12. बघा आता किती ते ॲडिशन 8 आणि 13 म्हणजे हे होईल 23 - 12. 23 मधून 12 गेले किती राहिले 11i. हे झालं सिम्प्लिफाय. तर हे आहे याचं आन्सर. चला आता नेक्स्ट बघूयात आपण राईट द कॉन्जुगेट ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर. आता कॉन्जुगेट म्हणजे काय तर हे तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये सांगतो. झेड म्हणजे काय तर कॉम्प्लेक्स नंबर कशाने डिनोट करतो आपण x + iy ने सुद्धा डिनोट केला जातो किंवा झेड इज इक्वल टू a + ib ने सुद्धा डिनोट केला जातो. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट किंवा फक्त कॉन्जुगेट म्हणजे काय तर कॉन्जुगेट डिनोट केला जातो झेड बारने. मग झेड बारने म्हणजे काय येईल हा जर समजा आपण याचा जर कॉन्जुगेट घेत असेल तर झेड बार विच इज इक्वल टू x + iy बार. तर झेड बार इज इक्वल टू फक्त आपल्याला साईन चेंज करायचं असतं कुणाचं तर इमॅजिनरी नंबरचं. म्हणजेच कॉन्जुगेट काय आला x - iy किंवा झेड बार इज इक्वल टू a + ibचा काय होणार बार. तर झेड बार इज इक्वल टू काय येईल a - ib. फक्त तुम्हाला काय चेंज करायचं तर इमॅजिनरी नंबरचं साईन चेंज करायचं.
आता जे काही नंबर दिलेले आहेत आपल्याला हे सगळेचे सगळे काय आहेत कॉम्प्लेक्स नंबर आहे. तर सगळ्यात पहिले या कॉम्प्लेक्स नंबरला स्टँडर्ड